भारतासारख्या शक्तिशाली देशाच्या सर्वात मोठ्या चलनावरती आपली कलाकृती येणं ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आणि हाच मान मिळालाय कोल्हापूरचे कलाकार आनंद खासबागदार यांना। नरेंद्र मोदींच्या स्वप्नातल्या स्वच्छ भारत अभियानाला स्थान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या योजनेचा लोगो थेट नव्या 500 आणि 2000च्या नोटांवरती आलेला आहे। याच लोगोचे निर्माते अनंत खासबागदार हे कोल्हापूरचे आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं। खासबागदार सध्या माझ्यासोबत आहेत। आनंदजी, पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण एका मराठी माणसाची मोहर आता नोटेवर छापली जाणार आहे। पहिली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया येत आहेत तुमच्या मित्रांकडून, परिवाराकडून? परिवार तर आनंदी आहेच, मित्रही सगळे काल रात्रीपासून खुश आहेत। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, फोन असतील, एसएमएस असतील, यातून सगळ्यांनी आपापल्या भावना नेहमीच्याच कोल्हापुरी पद्धतीनं व्यक्त केलेल्या आहेत। एकूणच या जर प्रक्रियेचा जर विचार केला तर हा लोगो ज्यावेळी आम्ही 2 वर्षापूर्वी तयार केला 2014 साली, त्यावेळेला साधारण 5,500 लोगो या स्पर्धेमध्ये माय गव्हर्नमेंट या पोर्टलवरती आलेले होते आणि त्यातून हा लोगो निवडला गेला। तर त्यावेळेचा जो विचार होता की गांधीजींच्या स्वप्नामधली जी स्वच्छ भारताची प्रतिमा आहे ही त्यांच्या चष्म्यातून आपण दाखवूया आणि जणू काही गांधीजीच बघतायत ह्या सगळ्या चळवळीकडे। आणि आज जेव्हा हा चलनावरती आपण लोगो बघतो त्यावेळी गांधीजींनी जी व्हिज्युअलाइज केलेली, गांधीजींनी पाहिलेली जी भारतीय अर्थव्यवस्था होती की जी ग्रामीण विकास केंद्रीभूत अशी अर्थव्यवस्था होती, त्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हा लोगो वेगळ्या प्रकारे गांधीजींना ट्रिब्यूट, एक गांधीजींना वेगळ्या प्रकारची सलामी म्हणून देखील हा लोगो जाऊ शकतो की हा केवळ आता स्वच्छ भारतचा लोगो राहिलेला नसून एकूणच गांधीजींचं सगळं समर्पित आयुष्य आणि आता गांधीजींच्या मनातील भारतीय अर्थव्यवस्था याचं कुठेतरी एक वेगळं कॉम्बिनेशन, एक वेगळा मिलाफ या ठिकाणी होतोय। जेव्हा हा लोगो नोटेवर छापला जाईल तेव्हा घराघरात ही नोट पोहोचेल, घराघरात समोर हे चित्र असेल स्वच्छ भारताचं। याचा उपयोग स्वच्छ भारत चळवळीला कसा होणार आहे? एकतर जाहिरात क्षेत्र असं सांगतं की तुम्ही एखादी गोष्ट जितकी वेळा तुम्ही लोकांना सांगाल ती लोकांच्या अंतर्मनामध्ये जाऊन बसते। ह्या ज्या नोटा बँक्स असतील, कार्यालय असतील किंवा व्यक्तिगत स्वरूपामधले असतील, जेव्हा जेव्हा माणूस ही नोट हाताळेल तेव्हा त्याला स्वच्छ भारतचा जो संदेश आहे हा त्याच्या डोळ्याद्वारे त्याच्या मनपटलावर जाईल। आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मगाशी तुम्ही म्हणला त्याप्रमाणे अर्थव्यवस्था असेल किंवा आपली समाजव्यवस्था असेल, ही जर आपल्याला स्वच्छ ठेवायची असेल तर यामध्ये प्रत्येकाचा सहभाग, वैयक्तिक सहभाग खूप गरजेचा आहे। त्यामुळे आतापर्यंत देशाच्या करन्सीवर, आंतरराष्ट्रीय करन्सीवर आतापर्यंत आपण राजकीय घटनांचे किंवा इतर काही सामाजिक स्वातंत्र्य चळवळीचे असे लोगो बघितलेले असतील, मात्र स्वच्छ भारताला समर्पित केलेला प्रथमच हा पहिला लोगो असेल की जो आपल्याला नवीन नोटांवर बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे येत्या काही दिवसातच या नवीन नोटा प्रत्येकाच्या घराघरात हाताहातांमध्ये असतीलच आणि त्याच्यावर अर्थातच आपली मराठी माणसाची मोहर निश्चितच असेल। कॅमेरामन नारायणसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।